हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 4. अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. आज 15वा श्लोक वाचणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 15. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वे अपि मुमुक्षुभिः कुरु कर्म एव तस्मात् त्वं पूर्वः पूर्वतरं कृतम्. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देताना म्हणतात, भाषांतर वाचूया. प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले, म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे. तर थोडेसे शब्द जाणून घेऊया. एवं ज्ञात्वा. आता एवं ज्ञात्वा म्हणजे काय? याप्रमाणे चांगले जाणून. काय, कशाप्रमाणे चांगलं जाणून? तर आधी जे सांगितलं आहे 14व्या श्लोकामध्ये भगवंतांनी ज्ञान दिलं, आधीच्या श्लोकामध्ये ज्ञान दिलं, हे सगळं जाणून तू काय केलं पाहिजे? भगवंत म्हणतात कृतम कर्म. म्हणजे जसं मी तुला हे ज्ञान दिलंय तसं मी आधी ज्यांना ज्ञान दिलं होतं, तर त्यांनी याप्रमाणे ज्ञात्वा असं हे सगळं जाणून कृतम कर्म, त्यांनी कर्म केले. कधी कर्म केली? पूर्वे म्हणजे पूर्व काळातील अधिकृत लोकांनी तशी कर्म केली. मुमुक्षुभी, ते कसे लोक होते? मुक्त, ज्यांनी मुक्ती प्राप्त केली आहे त्यांनी. म्हणजे प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले. आणि दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणतात कुरु कर्म, तू सुद्धा असंच कर्म कर. कुरु कर्म तस्मात् त्वं, त्यांनी असं केलं आणि त्यांना माझं दिव्य स्वरूप प्राप्त झालं आहे, तर तू सुद्धा तसंच कार्य कर. कशा प्रकारे कर? पूर्वे पूर्वतरम कृतम. तर प्राचीन काळी हे जे पूर्वज होते, ज्यांनी माझ्याकडून ज्ञान प्राप्त केलेलं आहे आणि आपला जन्म सफल केला आहे, तर तूही त्यांच्यासारखंच कार्य कर. म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांचे अनुकरण करून आपले कर्म केले पाहिजे. तर इथे भगवंत म्हणत आहेत भाषांतरात पहिल्या ओळीत की माझ्या दिव्य स्वरूपाला. तर भगवंतांचं दिव्य स्वरूप म्हणजे काय? तर भगवंत सच्चिदानंद विग्रह रूप आहेत, ते आध्यात्मिक आहेत. आपण सगळे जे जीव आहोत, आपण भौतिक शरीर धारण करतो, तसं भगवंतांना धारण करायला लागत नाही. भगवंतांचा देह दिव्य असतो. भौतिक प्रकृतीची जे 3 गुण आहेत या भौतिक जगतात कार्य करतात. तर भगवंत जरी या भौतिक जगतात अवतरित होऊन आले तरी या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी भगवंत कधीच प्रभावित होत नाहीत. भगवंत आत्माराम आहेत. आनंदी राहण्यासाठी त्यांना कुणावरच अवलंबून राहायची आवश्यकता नसते. आणि या भौतिक जगतात काही उपभोग घेण्यासाठी काही इच्छा किंवा आकांक्षा भगवंतांना नाहीये, कोणतीच आसक्ती नाहीये. तर भगवंतांनी आधीच्या आपण जे आतापर्यंत जे श्लोक वाचले या अध्यायातले, तर थोडक्यात हे सगळं ज्ञान दिलेलं आहे. आणि भगवंतांना काहीच इच्छा आकांक्षा नाहीये या भौतिक जगतात, आणि म्हणून भगवंतांनी जरी कोणतंही कर्म केलं तरी आसक्ती नसल्यामुळे त्यांना कर्मबंधन लागत नाही. आणि भाषांतराच्या दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणतायत की तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण कर. तर त्यांच्या पदचिन्हांचे म्हणजे कोणाच्या? तर भगवान श्रीकृष्णांनी पूर्वी ज्यांना भगवद्गीतेचं ज्ञान दिलं होतं त्यांच्या पदचिन्हांचं अनुसरण कर. तर त्या लोकांनी भगवंतांकडून ज्ञान प्राप्त केलं होतं आणि त्याप्रमाणे वागले ते, आणि त्यांनी मुक्ती प्राप्त केली. तर यासाठी एक उदाहरण दिलं जातं की एक वैद्य आहे, खूप अनुभवी आहे, बऱ्याच वर्षांचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी अनेक
रोग आहेत ते बरे केले आहेत. तर असा जो वैद्य आहे तो आपले जे उपचार करणं असतं, जे औषध देणं असतं, त्यामध्ये काही बदल करत नाही. तो जाणतो की हे असं बरोबर औषध घेतलं तर हा रोग बरोबर म्हणजे व्यवस्थितरित्या बरा होणारच आहे. तर असा हा कुशल वैद्य, अनुभवी वैद्य तीच औषधं म्हणजे तशाच प्रकारचा उपचार देऊन तो रोग्यांना बरं करतो. तसंच वैष्णव आचार्य समजवतात की भगवंतांनी पूर्वी ज्यांना हे भगवद्गीतेचं ज्ञान दिलं आहे त्या लोकांनी भगवंतांनी सांगितल्यानुसार मार्गदर्शनानुसार वागले ते आणि त्यांनी मुक्ती प्राप्त केली. तर भगवान श्रीकृष्ण आता तेच ज्ञान अर्जुनाला सुद्धा देऊन त्याला म्हणतात की तू पण तसंच वाग. कुरु कर्म, पहिल्या दुसऱ्या ओळीतले पहिले 2 शब्द आहेत. कुरु कर्म, तू काय कर तसंच कर्म कर. तर गीताभूषण टीका जी आहे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी सांगितलेली ती वाचूया. ते म्हणतात भगवान श्रीकृष्ण इथे अर्जुनाला म्हणत आहेत की मी पूर्वी सूर्यदेव विवस्वानाला उपदेश दिला. ते ज्ञान गुरु परंपरेने पुढे दिले गेले, म्हणजे पुढच्या पिढीला ते दिलं गेलं. आणि ते सगळे जे होते, जे ज्ञान प्राप्त करणारे होते, त्यांना मुक्त व्हायची इच्छा होती. त्यांनी म्हणजे ते जे सगळे जे ज्ञान प्राप्त करत गेले ते सगळे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ते मला शरणागत होऊन त्यांनी निष्काम कर्म केलं. तर वैष्णव आचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्णांनी राजर्षी घराण्यात हे सगळं ज्ञान दिलं. तर जो राजा असतो, राज ऋषी म्हणजे काय आहे, तो बाहेरून जरी राजसी वस्त्र घालतो आहे, महालात राहतो आहे, सगळी राज्याची कर्तव्य सांभाळतो आहे, प्रजेची काळजी घेतोय, सगळं कार्य करतोय, पण हृदयातनं कसा आहे तो ऋषी, राज ऋषी. हृदयातनं तो त्याच्यामध्ये अजिबात भोगी वृत्ती नाहीये, कारण त्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे भगवद्गीतेचं. त्यामुळे तो कुठच्याही गोष्टीशी आसक्त न होता, कर्मफळाशी आसक्त न होता, भोगी वृत्ती, भोगी भावना कोणतीही न ठेवता भगवंतांच्या आदेशानुसार हे सगळे राज ऋषी वागले आणि त्यांनी आपल्याला मिळालेले हे जे मनुष्य जन्म आहे तो सफल केला. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तू सुद्धा त्यांच्याप्रमाणेच कर्म केले पाहिजेस. कर्माचा संन्यास घेतला नाही पाहिजे, म्हणजे उगाच कर्तव्य सोडून द्यायची असं करायला नाही पाहिजे. जशी मी हे ज्ञान दिलं आणि पूर्ववर्ती ज्यांना मी ज्ञान दिलं ते वागले, तसंच तू सुद्धा वाग. युद्ध न करण्यासाठी अर्जुनाने भगवद्गीतेच्या सुरुवातीला अनेक सारी कारणं दिली होती. अर्जुन आपलं कर्तव्य टाळू पाहत होता. पण भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की ज्यांचं हृदय अशुद्ध आहे त्याने निष्काम भावनेत कर्म करावे. निष्काम भावना म्हणजे काय, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची इच्छा न करता कर्म करावं. तसं कर्म केलं तर काय होतं, त्या व्यक्तीचं हृदय शुद्ध होतं. हृदय शुद्ध होत जातं आणि त्याला आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आत्म्याच्या ज्ञानाची प्राप्ती होते. आणि ज्यांचं हृदय आधीच शुद्ध झालेलं आहे भक्ती करून, त्या व्यक्तीने काय करावं, त्याने इतरांसमोर आदर्श उदाहरण प्रस्थापित करण्यासाठी आपली सगळी कर्तव्य आहेत ती भगवंतांनी जसा उपदेश दिला आहे त्यानुसार करावीत. तर हे सगळं आपण गीताभूषण टीका आहे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी सांगितलेली ती वाचली आहे. आता तात्पर्य वाचूया. प्रभुपाद म्हणत आहेत, मनुष्यांचे 2 वर्ग आहेत, त्यापैकी काही जणांचे अंतःकरण विषयांनी पूर्णपणे भरलेले असते आणि काही जण विषय इच्छेपासून मुक्त झालेले असतात. तर 2 प्रकारचे लोक असतात. काय म्हटलंय, अंतःकरण हृदय म्हणा, मन म्हणा. तर हे काय विषयाने पूर्ण भरलेलं आहे, म्हणजे काय विषय वासना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांनी भरलेलं अंतःकरण आहे. किंवा दुसरे प्रकारचे लोक आहेत ते काय, दुसरा वर्ग आहे ज्याच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये काहीच इंद्रिय उपभोगाची
कोणतीच इच्छा नाहीये, त्यांचं हृदय शुद्ध झालेलं आहे. तर प्रभुपाद पुढे म्हणत आहेत, कृष्ण भावना ही या दोन्ही प्रकारच्या लोकांना सारखीच हितकारक आहे. तर ही जी कृष्ण भावना आहे ती सगळ्यांसाठीच हितकारक आहे. ज्यांचे हृदय दूषित गोष्टींनी पूर्णपणे भरलेले आहे, ते भक्तिपूर्ण सेवेच्या नियामक तत्वांचे पालन करून क्रमाक्रमाने शुद्धीकरण होण्यासाठी कृष्ण भावनेचा अंगीकार करू शकतात. तर एक तर कळलं की कृष्ण भावना आहे ती सगळ्यांसाठीच हितकारक आहे. ज्यांच्या हृदयात अंतःकरणात खूप सारी इंद्रिय उपभोगाची इच्छा आहे, त्यांनी काय करावं, भक्ती पूर्ण जी सेवा आहे याच्या नियामक तत्वांचं सगळं भक्तांकडून ज्ञान घ्यावं, म्हणजेच अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून मार्गदर्शन घ्यावं आणि त्याची शुद्धीकरण कसं होईल, त्याची भक्ती केल्यामुळे क्रमाक्रमाने शुद्धीकरण होईल. तर असं नसतं की जे वाक्य म्हटलं जातं बघा, आज भरती कल चक्रवर्ती, असं कधीच सैन्यात नसतं की सैन्यात आज भरती झाला एखादा व्यक्ती सैनिक म्हणून आणि उद्या लगेच त्याला चक्रवर्ती या सन्मानाने त्याला काय केलं, आदर दिला गेला, असं नसतं. त्याला खूप काळ आपला जे सैनिक आहे म्हणून कार्य करायला लागतं. एखाद्या युद्धात त्यांनी खूप मोठं जर काय म्हणतात कार्य करून दाखवलं तर मग त्याला असे पुरस्कार प्राप्त होतात. तसंच ही जी भक्तिपूर्ण सेवा आहे, जप आहे, त्या व्यक्तीने दृढपणे करत राहायला पाहिजे. असं जेव्हा तो करत राहील तेव्हा काय होईल, हळूहळू हळूहळू त्याचं क्रमाक्रमाने शुद्धीकरण होईल. एवढं कळलं. पुढे वाचते आहे, ज्यांचे हृदय पूर्वीच अशुद्धीपासून निर्मळ झाले आहे ते त्याच कृष्ण भावनेमध्ये कर्म करू शकतात, जेणेकरून इतर लोक त्यांच्या आदर्श कृतींचे अनुसरण करतील आणि याप्रमाणे आपले हित साधू शकतील. तर जे आधीच ज्यांना अधिकृत गुरु शिष्य परंपरेचं मार्गदर्शन मिळालं आहे, जे वैदिक शास्त्राचं नियमित श्रवण करतायत, भक्ती करतायत, जप करतायत, भगवंतांची सेवा करतायत आणि यामुळे हृदय पूर्ण त्यांचं शुद्ध झालंय आणि ते सुद्धा काय आहे, पुढेही आपलं जे कृष्ण भावनेमध्ये कर्म आहे ते करणं चालूच ठेवतात आणि इतकं आदर्श जीवन जगतात की त्यांना बघून इतर जणही प्रेरणा घेतात आणि इतरही जण आपलं हित साधू शकतात, साधू शकतील. असं पुढे वाचते आहे, मूर्ख व्यक्ती किंवा कृष्ण भावनेतील नवसाधकांना अनेकदा कृष्ण भावनेच्या ज्ञानाशिवायच कर्मातून निवृत्त होण्याची इच्छा असते. अर्जुनाच्या रणांगणावरील युद्ध कर्मातून निवृत्त होण्याच्या इच्छेला भगवंतांनी मान्यता दिली नाही. तर प्रभुपाद इथे म्हणतायत की काही मूर्ख व्यक्ती आहेत किंवा अगदी नवीन नवीन कोणी भक्तीत आला आहे, कृष्ण भावनेमधला नव साधक आहे, म्हणजे साधना नवीनच सुरुवात केली आहे साधना करायला, भक्तीची कार्य करायला, तर त्यांना काय वाटतं, चला आता आम्ही भक्ती स्वीकारली आहे तर बाकीची आपली कर्तव्य सोडून द्या. तर हे असं अयोग्य आहे. म्हणून इथे म्हटलंय की अनेकदा कृष्ण भावनेच्या ज्ञानाशिवायच कर्मातून निवृत्त होण्याची त्यांची इच्छा असते. तर कृष्ण भावनेचं जे ज्ञान आहे ते नीट प्राप्त करून आपण काय करायचं आहे, भगवंत अर्जुनाला काय म्हणत आहेत, कर्तव्याचं पालन करायचं आहे. तर तसंच आपल्याला कृष्ण भावनेत सगळी कर्तव्य करायची. अर्जुनाने आपण पाहिलं पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा भगवद्गीता सांगायला अजून सुरुवात करायची आहे त्यावेळी अर्जुनाचं म्हणणं काय होतं, हे सगळं जे माझ्या समोर नातेवाईक आहेत, माझे गुरु आहेत, माझे आजोबा आहेत, त्यांना मारण्यापेक्षा मी काय करेन, या युद्ध कर्मातूनच निवृत्त होईन. पण भगवंतांनी अशी जी अर्जुनाची इच्छा होती की कर्मातून निवृत्त होणं, याला मान्यता दिली नाही. पुढे वाचते आहे, मनुष्याने केवळ कर्म कसे करावे हे जाणणे आवश्यक आहे. तर आपण कशा रीतीने कर्म करावं जेणेकरून आपण कर्मबंधनात अडकणार नाही हे आपण शिकणं आवश्यक आहे. आता हे ट्रेनिंग जी शिकवण आहे ती कोण देऊ शकतो, ज्यांनी हे शिकलं आहे आपल्या गुरुकडून. म्हणून असं म्हटलं जातं जे भक्त आहेत, जे कृष्ण भावना भावित आहेत
तेच पुढच्या पिढीला, नवीन लोकांना शिकवू शकतात की कसं कृष्ण भावना भावित कर्म करायचं. आणि असं हे जे शिकवण आहे ती भक्तीचं शिक्षण आहे, ते आपल्याला भक्तांच्या संगात प्राप्त होतं. पुढे वाचते, कृष्ण भावना युक्त कर्मातून निवृत्त होऊन कृष्ण भावनेचा देखावा करीत बसणे हे महत्वपूर्ण नाही. त्यापेक्षा श्रीकृष्णांप्रीत्यर्थ कर्म करीत राहणे हेच महत्वपूर्ण आहे. तर प्रभुपाद म्हणत आहेत की कृष्ण भावना युक्त कर्मातून निवृत्त होऊन नुसताच म्हणजे आपली कर्तव्य करायची नाहीतच, फक्त कृष्ण भावनेचा देखावा करणं हे काय आहे, योग्य नाहीये, महत्वपूर्ण नाहीये. व्यक्तीने त्यापेक्षा काय केलं पाहिजे, भगवान श्रीकृष्णांच्या प्रीत्यर्थ कर्म करीत राहणं हे महत्वाचं आहे. तर हे नीटपणे आपण समजून घेऊया की भगवान श्रीकृष्ण आहेत ते अर्जुनाला इथे ज्ञान देत आहेत. तर सगळी ही माहिती का देत आहेत भगवंत, कारण व्यक्तीने, म्हणजे इथे भगवंत म्हणतायत ना की जसं हे अर्जुना पूर्वीच्या ज्यांना मी मार्गदर्शन केलं ते असे वागले आणि त्यांनी आपलं जीवन सफल केलं, तसंच तू कर. तर हे म्हणण्यामागे उद्देश काय आहे, तर प्रभुपाद इथे समजवतायत की व्यक्तीने काय केलं पाहिजे. मनुष्य जन्म मिळाला आहे तर भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. तर त्यासाठी सेवा, साधना आणि संग हे महत्वाचं आहे असं प्रभुपाद प्रवचनात सांगतात. तर भगवंतांनीच आपल्याला हा देह दिला आहे, आपण भगवंतांचे अंश आहोत, भगवंत आपले स्वामी आहेत, मी त्यांचा नित्य दास आहे हे जाणून भक्तांनी काय केलं पाहिजे, भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी सेवा केली पाहिजे. नंतर साधना करणं म्हणजे काय आहे, त्यांनी हरे कृष्ण महामंत्राचा जप आहे तो ध्यानपूर्वक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माताजी एक फोन जॉईन करते. हा, हरे कृष्ण. माताजी आवाज होणार असेल तर म्यूट कराल. तर असा हा जो भक्त आहे तो सेवा, साधना आणि संग यानुसार म्हणजे या भक्ती करतो तेव्हा या 3 गोष्टी करत असतो. आणि आता संघाबद्दल म्हटलं तर तो काय करतो, भक्तांच्या संघामध्ये भक्तीचं मार्गदर्शन प्राप्त करतो. कशा रीतीने सगळ्यांशी योग्य रीतीने वागायचं हे सगळं तो भक्तांकडून शिकतो. आणि पूर्ण शक्तीने या भक्ताने काय केलं पाहिजे, भगवंतांच्या विविध सेवांमध्ये मग्न राहिलं पाहिजे. म्हणजेच काय, श्रीकृष्णांप्रीत्यर्थ कर्म करीत राहणं हेच महत्वाचं आहे. पुढे वाचते आहे, या ठिकाणी अर्जुनाला सल्ला देण्यात आला आहे की यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव, विवस्वानासारख्या भगवंतांच्या पूर्व शिष्यांनी ज्याप्रमाणे आचरण केले त्याचप्रमाणे त्यांच्या पदचिन्हांना अनुसरून अर्जुनाने कृष्ण भावना भावित कर्म करावे. तर आपण हा जो 4था अध्याय वाचायला सुरुवात केला तेव्हा पहिल्याच श्लोकात भगवंतांनी सांगितलं होतं, हे जे ज्ञान मी तुला अर्जुना देतो आहे हेच ज्ञान मी सूर्यदेव, विवस्वान याला दिलं होतं. तर हेच ज्ञान आहे, तर ते ज्ञान घेऊन विवस्वानांनीही तसंच कार्य केलं आणि पुढे गुरु शिष्य परंपरेद्वारे हे ज्ञान पुढे आलं. तर तसंच जसं ह्या पूर्वीच्या लोकांनी कार्य केलं आहे तसं वागलं आहे, तर आता भगवंत म्हणतायत की अर्जुना तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांना अनुसरून कृष्ण भावना भावित कर्म कर, अशी भगवंतांची इच्छा आहे. पुढे वाचते आहे, भगवंत आपल्या सर्व पूर्व कर्मांना जाणतात. आता भगवंत आहेत त्यांचं सर्वज्ञ पण प्रभुपाद इथे समजवतात, म्हणजे भगवंत कसे सर्वज्ञ आहेत. तर आपण सगळे जीव आहोत, वेगवेगळे शरीर धारण करून या जगतात आहोत, तर भगवंत आहेत ते आपली सगळी पूर्वकर्म आहेत ती जाणतात. तसंच पूर्वी ज्या लोकांनी कृष्ण भावना भावित होऊन कर्म केले आहेत त्यांचेही कर्म भगवंत जाणतात. म्हणजे ज्यांनी भगवंतांनी सांगितल्यानुसार कार्य केलं आहे आणि जन्म सफल केला आहे त्यांचीही कर्म भगवंत जाणतात.
आणि म्हणून ते भगवंत सूर्यदेवांच्या कर्माचे अनुकरण करण्याची शिफारस करतात. म्हणजे भगवंत म्हणतात की जसं आधीच्या पिढीला मी सांगितलं आणि त्यांनी आपलं जन्म सफल केला आहे, तर त्यानुसार तू सुद्धा सूर्यदेवाने जसं कार्य केलं, भक्तिमय जीवन जगले, त्यांच्या कर्मानुसार तू पण कार्य कर. पुढे वाचते, सूर्यदेवाने कर्म करण्याची ही कला भगवंतांकडून काही लाखो वर्षांपूर्वी अवगत केली, म्हणजे जाणून घेतली. भगवान श्रीकृष्णांच्या अशा सर्व शिष्यांना या ठिकाणी पूर्वकालातील मुक्त व्यक्ती असे म्हटले आहे. तर आपण जर शब्द पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द बघितला, मुमुक्षुभिः, म्हणजे काय, ज्यांनी मुक्ती प्राप्त केली आहे ते. भगवान श्रीकृष्णांच्या अशा सर्व शिष्यांना या ठिकाणी पूर्वकालातील मुक्त व्यक्ती असे म्हटले आहे, कारण ते श्रीकृष्णांनी नेमून दिलेल्या कर्मांचे पालन करण्यात मग्न होते. तर त्या सगळ्यांनी काय केलं, भगवंतांनी जसे आदेश दिले त्यानुसार कर्म केलं, आपल्या कर्तव्याचं पालन केलं आणि भगवंतांनी सांगितल्यानुसार, भगवंतांच्या आज्ञेनुसार ते कार्य करत आहेत. कोणतीही उपभोगाची भावना त्यांच्यामध्ये नाही आहे आणि त्यामुळे अशी त्यांनी कर्म केली, त्यामुळे त्यांना कर्मबंधन लागलं नाही आणि ते जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून मुक्त होऊ शकले आणि त्यांना भगवंतांची प्राप्ती झाली, भगवत धामाची प्राप्ती झाली. तर आपला हा श्लोक 15वा आहे, तो वाचून पूर्ण झाला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.